Let us start with the next concept. Rolle's theorem or Rolle's lemma. Rolle's theorem or Rolle's lemma. मग रोल मॅथमॅटिशियन काय म्हटला तो, जर एफ रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, अजून पण म्हणायला पाहिजे होता रिअल व्हॅल्यूड डिफरन्शियल कंटिन्युअस फंक्शन, म्हणलंय ना पुन्हा. इफ एफ इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल सी ऑन सी अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल. फंक्शन कंटिन्युअस क्लोज इंटरवल वर असायला पाहिजे आणि डिफरन्शिएबल ओपन इंटरवल वर असायला पाहिजे, कारण क्लोज इंटरवल वर डिफरन्शिएबल नसतं कोणतंच फंक्शन, कारण एंड पॉइंटला किती पण टँजंट मारू शकतो. काय असं पाहिलंय का तुम्ही? आणि डिफरन्शिएबिलिटी मध्ये हे शिकलाय का की फंक्शन जे असतं हे क्लोज्ड इंटरवलवर कंटिन्युअस असतं आणि डिफरन्शिएबल ओपन इंटरवलवर असतं, बरोबर. मग ते रोल्स थेरम असं म्हणतोय की जर तुमच्याकडे कुठलेही फंक्शन एफ आहे जे की क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी मध्ये कसं आहे कंटिन्युअस आहे, ओपन इंटरवल ऑफ ए कॉमा बी मध्ये कसं आहे डिफरन्शिएबल. कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल, डिफरन्शिएबल ऑन ओपन. कंटिन्युअस ऑन क्लोज्ड, कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल. ओके. विथ एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी. जर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम असतील, म्हणजे हे जे कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी लिहिलं, डिफरन्शिएबल ऑन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी लिहिलं, त्या ए आणि बी ला आपण काय म्हणतो रे, आठवतंय काय म्हणतो? एंड पॉइंट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर इंटरवल, इजंट इट? काय म्हणतो आपण? एंड पॉइंट्स. हे काय? एंड पॉइंट्स. मग मला काय म्हणायचंय, म्हणजे रोल्स थेरम काय म्हणतोय, मी नाही म्हणत, रोल्स थेरम काय म्हणतोय की एफ जर रिअल व्हॅल्यूड डिफरन्शिएबल, रिअल व्हॅल्यूड म्हणजे काय? क्लासची स्टार्टिंग. एफ इज फ्रॉम आर टू आर. रिअल व्हॅल्यूड आहे, कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे त्या डोमेनवर, म्हणजे त्या पर्टिक्युलर इंटरवलवर. तर असं असून जर एंड पॉइंट्सवर फंक्शनची व्हॅल्यू सेम येत असेल, एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी येत असेल, तर त्या ए आणि बी मध्ये कुठला तरी सी पॉइंट एक्झिस्ट करतो. विथ एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी, देन देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन सी इन ए कॉमा बी. ए आणि बीच्या मध्ये, त्या ए आणि बीच्या मध्ये कुठला ना कुठला सी एक्झिस्ट करेल. हे देर एक्झिस्टचं सिम्बॉल असतं माहितीये, कुठला ना कुठला सी एक्झिस्ट करेल, सच दॅट त्या पॉइंटवर एफ डॅश ऑफ सी असेल 0. कळतंय का? जर कळत नसेल लगेच जाऊ आपण नेक्स्ट स्लाइडला. एक ब्लँक स्लाइड. हा, क्लासवर केलाय का तुम्ही? ओके. एफ काय रे? वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. कसं आहे? रिअल व्हॅल्यूड. रिअल व्हॅल्यूड याला काय म्हणायचं? हे असं लिहिलं म्हणजे रिअल व्हॅल्यूड. रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. आणि कसं आहे ते? कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी. डिफरन्शिएबल ऑन, सॉरी, कंटिन्युअस ऑन क्लोज्ड, म्हणताना क्लोज म्हणलं, लिहिताना ओपन लिहिलंय. कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ऑफ ए कॉमा बी. कळतंय? असं जर कुठलं फंक्शन असेल आणि असं असून फंक्शनची व्हॅल्यू ह्या एंड पॉइंटला ए आणि बी ला फंक्शनची व्हॅल्यू सेम येते, म्हणजे ह्या दोन्ही एंड पॉइंटवर फंक्शनची व्हॅल्यू सेम येते, असं जर असेल, देन रोल्स थेरम म्हणतो. कोण म्हणतो? रोल्स म्हणतो. रोल्स थेरम सेज दॅट देअर एक्झिस्ट पॉइंट सी इन बिटवीन ए अँड बी. ए आणि बीच्या मध्ये हे फंक्शन रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, ए टू बी डिफाईन केलं गेलं आहे, या झोन मध्ये हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. तर ए आणि बी मध्ये कुठला ना कुठला तिसरा पॉइंट सी एक्झिस्ट करत असेल, सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0. सच दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन ऍट दॅट पॉइंट सी इज 0. पण मला सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ऍट पॉइंट म्हणजे काय असतं रे? स्लोप ऑफ द टँजंट ऍट दॅट पॉइंट, बरोबर. स्लोप ऑफ द टँजंट ऍट दॅट पॉइंट. डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे स्लोप 0, आणि स्लोप 0 म्हणजे लाईन पॅरलल टू
कळतंय मला काय म्हणायचंय? म्हणजे रोल्स इनडायरेक्टली म्हणतोय की ए आणि बी याच्यावर फंक्शनने जर सेम व्हॅल्यू अटेन केली तर असा कुठला ना कुठला पॉइंट सी येईल की ज्या पॉइंटवर जर आपण टेंजेंट मारली तर ती टेंजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. कळतंय का? ओके. ह्याला ग्राफ थ्रू अंडरस्टँड करतो. origin x axis, y axis, negative x axis, negative y axis. This is the function y is equals to f of x. This is the function y is equals to f of x. And at that function, this function is defined on this interval a to b and it is continuous on closed interval a comma b and it is differentiable on open interval a comma b. बरोबर? तर at point a what is the value of function? सांगा चला पटकन. At point a what is the value of function? f of a. At point b what is the value of function? F of b. But role is saying that at the end points we have such a function in such a domain so that at end points the function is having the same value. Function is 0 नाही. Function attains same value म्हणजे इथं f of a is equals to f of b आहे. जर तुमच्याकडे कुठलंही रियल व्हॅल्यू डिफरन्शिएबल अँड कंटिन्युअस फंक्शन असेल इन दॅट डोमेन ए टू बी आणि एंड पॉइंट्स वर फंक्शनची व्हॅल्यू जर सेम येत असेल देन देअर एक्झिस्ट कुठला ना कुठला पॉइंट सी सच दॅट आता इथं तर दिसतोय सच दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ऍट दॅट पॉइंट सी इज 0 मीन्स इफ यू ड्रॉ द टँजेंट ऍट दॅट पॉइंट if you draw the tangent at that point if you draw the tangent at that point that tangent is parallel to x axis कळतंय का आणि याचाच अर्थ at point c tangent is parallel to x axis means its slope is 0 means at point c f dash is 0 means f dash of c is 0 हेच रोलला म्हणायचंय कळतंय का ए आणि बी च्या मध्ये लाय करतोय का तो पॉइंट सी देर एक्झिस्ट पॉइंट सी इन बिटवीन ए अँड बी बरोबर का मग कंडिशन ऑफ द रोल्स थेरम काय असतात वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन असलं पाहिजे ऑन ओपन इंटरवल ए कोमा बी ते कंटिन्युअस असलं पाहिजे ऑन क्लोज्ड इंटरवल ए कोमा बी आणि एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी असला पाहिजे ह्या 3 कंडिशन आहे जर असं असेल तरच आपण व्हेरिफिकेशनला जाऊ शकतो व्हेरिफिकेशन काय मग असं जर असेल तर कुठला ना कुठला पॉईंट सी एक्झिस्ट करतो त्या पॉईंटवर जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते डेरिव्हेटिव्ह 0 येतं म्हणजे तो जो ती जी काही टँजंट आहे त्या पॉईंटवर मारलेली ती टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस येते म्हणजे रोल्सला हेच म्हणायचं होतं तेच लिहिलंय का If f is a real valued continuous function on closed interval a comma b and differentiable on open interval of a comma b with f of a is equals to f of b, then there exists at least c in a comma b such that f dash of c is 0. And I have told you the geometrical significance. This is the statement. And I have told you the geometrical significance. आता मला सांगा हेच जर f डिफरन्शिएबल आहे बरोबर ऑन ओपन इंटरवल एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी ह्या कंडिशन्स आहेत ह्या काय कंडिशन्स ऑफ द रोल्स थेरम तर देन दिस इज द व्हेरिफिकेशन असं असेल तरच पुढे जा रोल्स थेरम लागतोय म्हणजे जर असं असेल तरच रोल्स थेरम अप्लाय होतोय त्या फंक्शनला मग व्हेरिफिकेशन काय तर देर एक्झिस्ट ऍटलिस्ट 1 पॉइंट सी इन बिटवीन ए अँड बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 आणि नेहमी लक्षात ठेवा एखादं फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह ज्या पॉइंटला 0 बनतंय त्या पॉइंटला आपण म्हणतो क्रिटिकल पॉइंट किंवा सॉरी स्टेशनरी पॉइंट किंवा टर्निंग पॉइंट काय म्हणतो आपण स्टेशनरी पॉइंट किंवा टर्निंग पॉइंट असा पॉइंट की ज्या पॉइंटवर आपल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 बनत असतं त्या पॉइंटला तुम्ही काय म्हणत असता स्टेशनरी पॉइंट काय म्हणत असता स्टेशनरी पॉइंट किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता
टर्निंग पॉइंट, काय म्हणू शकता? टर्निंग पॉइंट, स्टेशनरी पॉइंट और टर्निंग पॉइंट. मग रोल्स थेरम स्टेट दॅट, हे वाचू फक्त, इफ एनी रियल व्हॅल्यू डिफरन्शिएबल फंक्शन अटेन्स इक्वल व्हॅल्यूज ऑन टू डिफरंट पॉइंट्स, दोन पॉइंट्सवर इक्वल व्हॅल्यू अटेंड केली, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, देन देर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन पॉइंट समवेअर बिटवीन देम, त्या ए आणि बी च्या मध्ये कुठला ना कुठला सी पॉइंट एक्झिस्ट करेल, where slope of the tangent at that point is zero, that is the first derivative at that point is zero, such point is called as a stationary point. त्या पॉइंटला काय म्हणणार आपण? स्टेशनरी पॉइंट. जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. हा, मी ग्राफ कसा घेतला, कसा घेतला? मी ग्राफ असा घेतला, कप सारखा, तुम्ही असा पण घेऊ शकता, ठीक आहे. मग तरी पण ते व्हॅलिड आहे. म्हणजे काय? ए पॉइंट, हे पहा, ए पॉइंट आणि बी पॉइंट, या दोन्ही पॉइंटवर एफ ऑफ ए एफ ऑफ बी सेम आहे का? व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इक्वल आहे, बरोबर. हे कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे का? येस, एफ ऑफ एक्स इज द कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल फंक्शन. तर देर एक्झिस्ट पॉइंट सी इन बिटवीन ए अँड बी सच दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन ऍट दॅट पॉइंट सी इज झिरो, म्हणजे स्लोप ऑफ द टँजेंट इज झिरो, म्हणजे टँजेंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे हे झालं त्याचं जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स. कळतंय? म्हणजे असा ग्राफ घ्या किंवा असा घ्या, काही फरक नाही पडत. आता देर एक्झिस्ट ऍटलिस्ट म्हणलंय, म्हणजे एक पेक्षा जास्त पण पॉइंट एक्झिस्ट करू शकतात ना, मग म्हणून असा ग्राफ घेतला मी. पहा, मग एक तर पॉइंट असतोच असतो, पण दोन पण असू शकतात. ग्राफचं नेचरवर डिपेंड आहे. ग्राफ जर असा असेल तर, बरोबर, असा असेल, असा ग्राफ असेल, किती वेळा सेम व्हॅल्यू अटेंड केली? खूप वेळा सेम व्हॅल्यू अटेंड केली, बरोबर ना. तर मला हे म्हणायचंय की ऍटलिस्ट वन, म्हणजे मॅक्सिमम किती पण असू शकतात. तर हा ग्राफ असं सांगतोय की ए आणि बी मध्ये आपण काय केलं, एफ ऑफ ए एफ ऑफ बी आहेच, पण इथं पण कोणता तरी पॉईंट ई आहे, त्या पॉइंटवर पण आपलं फंक्शन तीच व्हॅल्यू अटेंड करतं, म्हणजे इथे तीन तीन पॉईंट बनले. मग देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट. पण आता इथे दोन पॉइंट एक्झिस्ट झाले, सी आणि डी, की ज्या पॉइंटवर आपण जर टँजंट मारली, तर those two tangents are parallel to x axis, means derivative of the function at that point c and d are zero. कळतंय? This is all about Rolle's theorem. Now Lagrange mean value theorem. Rolle's theorem ज्याला कळाला, Lagrange mean value theorem त्याला समजणार. अशा पॉइंट सी ला आपण काय म्हणतो? अशा पॉइंट सी ला आपण म्हणत असतो, सी इज कॉल्ड ॲज स्टेशनरी पॉइंट और टर्निंग पॉइंट. स्टेशनरी पॉइंट किंवा आपण काय म्हणत असतो? टर्निंग पॉइंट, बरोबर. आता एलएमव्हीटी पाहू. लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम. इंटरमिजिएट व्हॅल्यू थेरम झालाय का रे तुमचा? झालाय, तुम्हाला आठवत नाही. लिमिट चॅप्टर मध्ये काय असतो थेरम? नाही आठवत? अरे, इंटरमिजिएट व्हॅल्यू थेरम असा असतो, समजा तुमच्याकडे एखादं फंक्शन आहे, ते ए आणि बी ह्या दोन पॉइंट मध्ये डिफरन्शिएबल आहे, कंटिन्युअस आहे. कसं आहे? डिफरन्शिएबल जाऊ द्या, कंटिन्युअस आहे. तर ए वर जर त्या फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, बी वर जर त्या फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तर देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट सी सच दॅट ऍट दॅट पॉइंट व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज झिरो. बरोबर ना. त्यालाच आपण रूट ऑफ द इक्वेशन म्हणतो. कळतंय? त्याचं काही इथं काहीच घेणं देणं नाहीये, फक्त मी तुम्हाला एक आठवण करून देतो. ठीक आहे. आता लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम स्टेट्स दॅट
इफ एफ इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन, रियल व्हॅल्यूड म्हणजे काय? एफ इज डिफाइंड फ्रॉम सेट आर टू सेट आर, डोमेन इज सेट आर, रियल नंबर अँड रेंज इज ऑल्सो रियल नंबर. कळतंय काय चाललंय ते? जर एफ हे रियल व्हॅल्यूड फंक्शन असेल जे की कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए कॉमा बी, सेम स्टेटमेंट वापरले ते तर आपण वापरू शकतो. कंटिन्युअस ऑन क्लोज, सी ऑन सी अँड डी ऑन ओ, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल, then there exists at least one point in between A and B. अरे आतापर्यंतच सगळं सेम वाटतंय. Such that, पण लॅग्रेंज काय म्हणला, at that point f dash of C is equals to f of B minus f of A upon B minus A. ह्याचा अर्थ काय रे? ह्याचा अर्थ काय? हे स्टेट्स दॅट समजायची काही गरज नाही. डायरेक्ट आपण नवीन स्लाइडला जाऊ. LMVT, लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम, त्यालाच आपण LMVT म्हणतो. काय म्हणतो? LMVT. तर लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे हा काय सांगतोय माहितीये का? जर तुमच्याकडे कुठलंही एखादं फंक्शन आहे, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, स्मूथ कर, अरे हा, जर तुमच्याकडे कुठलंही एखादं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, दिस इज युअर एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, negative x-axis, negative y-axis, and origin. If you have this function y is equals to f of x, it is differentiable. Y is equals to f of x. हे काय आहे? Function. It is C, continuous and differentiable. Continuous on closed interval a comma b. Differentiable on open interval of a comma b. बरोबर? Continuous and differentiable आहे. Then देअर एक्झिस्ट, आता इथं काही त्याने म्हटलं नाही असं की एफ ऑफ ए एफ ऑफ बी असेल आणि मग मग असं काही नाही. तर असं जर असेल तर त्याने डायरेक्टली सांगितलं, देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट सी इन बिटवीन ए अँड बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0 नाही, आता इज इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. म्हणजे काय म्हणायचं नक्की काहीच कळत नाही स्टेटमेंटवरून. जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स पाहू आपण. y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स एखादं फंक्शन आहे आणि हे ए आणि बी पॉइंट वर कसं आहे? कंटिन्युअस आहे. क्लोज्ड इंटरवल कंटिन्युअस आहे, ओपन इंटरवलवर डिफरन्शिएबल आहे. मला सांगा ऍट पॉइंट ए व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ऑफ ए, ऍट पॉइंट बी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ऑफ बी. बरोबर? मग त्यांनी सांगितलं लॅग्रांजेनी काय सांगितलं? लॅग्रांजे सेड दॅट इफ इट इज सो, जर असं काही सिनेरिओ असेल, वाय डिफरन्शिएबल कंटिन्युअस आहे, तर देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट इन बिटवीन ए अँड, ऍटलिस्ट नाही, देर एक्झिस्ट पॉइंट सी, ऍटलिस्ट वगैरे काही नाही, देर एक्झिस्ट पॉइंट सी इन बिटवीन ए अँड बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. पण मी म्हटलं अरे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए काय आहे? व्यवस्थित पहा ना. हा समजा पॉइंट पी असेल, त्याचे कॉर्डिनेट्स काय येणार? ए कॉमा एफ ऑफ ए. हा समजा पॉइंट क्यू असेल तर त्याचे कॉर्डिनेट्स काय येणार? बी कॉमा एफ ऑफ बी. मग हे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए ह्या सिकँडचा स्लोप आहे. हे काय? दिस इज द स्लोप ऑफ सिकँड पी क्यू. हे नक्की काय म्हणायचंय? एफ डॅश ऑफ ए इज एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू स्लोप ऑफ सिकँड पी क्यू म्हणजे नक्की काय?
तर ऍक्च्युअली जर असा सिनॅरिओ असेल की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस फंक्शन आहे, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरव्हल, कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरव्हल, तर कुठला ना कुठला पॉईंट सी एक्झिस्ट करेल. त्या पॉईंटवर मारलेली जी काही टँजंट आहे, कन्सिडर करा की इथं आपला पॉईंट सी एक्झिस्ट करतोय कुठला तरी. कलर 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 इथे आपला कुठला ना कुठला पॉईंट सी एक्झिस्ट करतोय. तर त्या सी पॉइंटवर जी तुम्ही टँजंट माराल ना, त्या सी पॉइंटवर जी तुम्ही टँजंट माराल, त्या टँजंटचा स्लोप काय म्हणतोय मी, त्या टँजंटचा स्लोप आणि ह्या एंड पॉइंट्स मधून पास होणाऱ्या सिकँडचा स्लोप सेम असेल. कळतंय का? बाकी काहीच नाही रे, हे तर आपल्याला दिसतंय. पण म्हणजे सी पॉइंट कुठे एक्झिस्ट करेल, सी पॉइंट म्हणजे त्याला सी नव्हतं म्हणायला पाहिजे. पॉइंट सी इज ऑन एक्स ऍक्सिस, या पॉइंटला समजा आपण आर म्हणू. तर देअर एक्झिस्ट पॉइंट सी इन बिटवीन. करतोय का एक्झिस्ट ए आणि बीच्या मध्ये पॉइंट सी, आणि त्या पॉइंटवर जी आपण काही टँजंट मारणार आहे, ती जी काही टँजंट आहे तिचा स्लोप आणि हे जे एंड पॉइंट ए आणि बी आहे त्याच्यावर त्याच्या करस्पॉन्डिंग जे कर्व वरचे पॉइंट आहेत, त्या कर्व मधून जाणाऱ्या सिकँडचा स्लोप सेम आहे का? हेच लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम आहे. कळतंय का? म्हणजे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमच्या कंडिशन काय, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल फंक्शन असलं पाहिजे, आणि म्हणजे ह्याच दोन कंडिशन. आणि व्हेरिफिकेशन काय, असं जर असेल तर एफ डॅश ऑफ सी कुठला ना कुठला पॉईंट सी एक्झिस्ट करेल, त्या पॉइंटवर जी काही आपण सिकँड, त्या पॉइंटवर जी काही टँजंट मारणार आहे त्या टँजंटचा स्लोप आणि एंड पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जे कर्व वरचे पॉइंट्स आहेत त्यांच्यामधून जाणाऱ्या सिकँडचा स्लोप सेम असेल. म्हणजे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. कळतंय? This is Lagrange mean value theorem, and this is what slope of secant, slope of tangent at x is equals to c, and slope of secant PQ passing through point P having coordinate a comma f of a and point Q having coordinate b comma f of b. कळतंय का व्यवस्थित? ओके, मग हेच सांगितलं असेल मी तिथं. मी नाही सांगितलं काही, लॅग्रेंजने सांगितलंय, मी फक्त लिहिलंय. वाचलंय. हा, जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स पण दिलाय. आता एलएमव्हीटी स्टेट्स दॅट, एलएमव्हीटी काय स्टेट करते पहा, फॉर एनी रियल व्हॅल्यू डिफरन्शिएबल फंक्शन विच इज कंटिन्युअस अँड ऍट एंड पॉइंट्स, कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल म्हणायला पाहिजे होतं. रियल व्हॅल्यू डिफरन्शिएबल फंक्शन विच इज कंटिन्युअस ऍट टू एंड पॉइंट्स, म्हणजे ते डिफरन्शिएबल आहे आणि कंटिन्युअस पण आहे एंड पॉइंट्सवर. देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन पॉइंट, इथं पण ऍटलिस्ट आहे म्हणजे दोन पण एक्झिस्ट करू शकतात. जर ग्राफ असा असेल तर मला सांगा, ग्राफ असा असेल तर हा एंड पॉइंट आणि हा एंड पॉइंट समजा यांच्यामधून पास करणारी जी काही लाईन आहे, आता याला तर सिकँड नाही म्हणणार आपण, ही जी काही लाईन आहे ही लाईन आणि ह्या पॉइंट आणि या पॉइंटवर ज्या काही टँजंट्स आहेत त्यांच्या सगळ्यांचा स्लोप सेम येईल का रे? पॅरलल. तर तेच म्हणायचं त्यांना की जर तुमच्याकडे कुठलेही रिअल व्हॅल्यू डिफरन्शिएबल फंक्शन असेल जे की कंटिन्युअस आहे ऍट टू एंड पॉइंट्स, there is at least one point between them at which slope of the tangent at that point is parallel to, slope म्हणण्यापेक्षा tangent at that point parallel to secant through them. कळतंय? ती टँजंट आणि ती जी सिकँट आहे, टँजंट आणि सिकँट पॅरलल आहे म्हणजे त्यांचा स्लोप इक्वल आहे. कळतंय? रोल्स थेरम आणि लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरम. मग तेच सांगितलंय. एफ डॅश ऑफ सी इज एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, आणि
सिकॅन्ट एबी लाईन, सिकॅन्ट एबी इज पॅरल, ही एबी सिकॅन्ट आहे, ती लाईन एल ला पॅरल आहे, तर एलएमबीटी नुसार आपण हे म्हणतो. इट शोज दॅट टँजंट टू द कर्व y is equals to f of x at point x is equals to c is parallel to secant through them. Secant through endpoints, a having coordinate a comma f of a and b having coordinate b comma f of b. समजते मग? आता नेक्स्ट काय इकडे असेल इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मॅक्सिमा मिनिमम, मग संपलं. 1 तासात तर कसं होऊन जाईल आता, कसं पण. किती वाजले आता? 10:30. 1 तासात आरामात होऊन जाणार आता 11:30 पर्यंत. चॅप्टर संपला, चॅप्टरचा बेसिक्स पूर्ण संपला. आतापर्यंत कळलंय. आता फक्त 4 पॉइंट राहिले. इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन, मॅक्सिमा, मिनिमा. वेव्ही कर्व मेथड माहिती तुम्हाला? माहितीये? नक्की माहिती? अरे मला वाटलं नाही माहिती. मग काहीच प्रॉब्लेम नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतं वेव्ही कर्व मेथडने. ओके, ठीक आहे. मग आता काय करा, ब्रेक घ्यायचा आहे, कारण आता नवीन स्टार्ट झाले की तिथे थांबणेच नाही, कळतंय? 10:27, 5 मिनिटाचा घ्या.